आहोंचा चांगला चोरडा बसला असता. सांगते काय झालं, सकाळीच आम्हाला हॉस्पिटलमध्ये निघावं लागलं, कारण शिवांशला दाखवायचं होतं डॉक्टरांना. आणि डॉक्टर तिथे नव्हते. डॉक्टर पुण्याला गेलते आणि ते येणार आहे शुक्रवारी. शुक्रवारी परत आम्हाला रिटर्न तिथे जावं लागेल. आणि आम्ही परत आलो, हॉटेलमध्ये गेलो आणि मला तर काही खायचं नव्हतं, कारण मला उपवास होता. आणि शिवांशला एक वेफर्स काढून दिले आणि मामांना मिसळ. जेवण करून आम्ही निघालो घरी. घरी आल्यानंतर मी बटाट्याची भाजी करायला घेतली आणि खिचडी म्हटलं ना, मला नको नको वाटतं. त्यामुळे असे सिंपल बटाट्याची भाजी करूनच खाते मी. उपवास असला ना, इतकी भूक पण नाही लागत. जेवण केलं आणि जेवणामध्ये थोडेसे वेफर्स घेतले आणि खीस घेतलं थोडंसं. हॉलमध्ये बराच पसारा पडलेला, तो आवरून घेतला आणि 2-3 भांडे होते ते घासून घेतली. आणि संध्याकाळचे वाजलेले 5. आता 5 वाजता मला मंदिरामध्ये जायचं होतं, त्यासाठी रेडी झाले पटकनी. दिवसापेक्षा ना मला संध्याकाळी मज्जा येते मंदिरामध्ये जायला, कारण तो लुकच काय वेगळा वाटतो मला. ह्या देवाचं नाव आहे श्री कपालदिकेश्वर मंदिर. छान दर्शन झालं आणि माझा शिवा आहे ना, तो ह्याच देवामुळे आहे. तर समोर यायला नाही जमत, कारण अंतर लांब आहे आणि माझं लहान बाळ पण आहे. पण वेळ भेटला ना, मी वेळात वेळ काढून या मंदिरामध्ये येतेच येते. मंदिरामध्ये आलं ना, मला एकदम मन प्रसन्न होतं, छान वाटतं, फ्रेश वाटतं. कारण हे आहेत म्हणून आपण आहेत, नाही तर आपल्या आयुष्याला काहीच काडीची किंमत नसली असती. ते आपल्याला आयुष्यभर आपल्याला वेळ देतात, पण आपण असतो कधी नवत जातो मंदिरामध्ये आणि पाया पडून दिवसभर काही घडलं ते सगळं त्याला सांगून मोकळं व्हायचं आणि एकदम निवांत बसायचं. कारण तोच करता धरता आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू पण अशाच छान ब्लॉग मध्ये. बाय.